माझ्याकडे एक स्केच आलं होतं, पेन्सिल स्केच आलं होतं बेबीचं छोट्याशा. तर त्याच्या आईवडिलांचा मला फोन आला. मला म्हणे, प्रणव आमच्याकडे हे असं एक स्केच आहे, तर याच्यातनं काही जमेल का करायला. सो म्हणलं, मी त्यांना रितसर सांगितलं की मला नाही, म्हणलं मी स्केचिंगवरनं असं कधी काही डिजिटलमध्ये कन्व्हर्जन वगैरे असं काही कधी केलं नाही. म्हणे, प्रणव प्लीज बघ ना, ट्राय करून. ठीक आहे म्हणलं, मला थोडा वेळ द्या. तर काही दिवस मी मध्ये घेतले आणि त्याच्यावर काहीतरी मला माझ्या परीने जे मला शक्य होतं ते मी केलं, त्यांना पाठवलं. सो त्यांनी मेसेज रीड केला आणि त्यांचा जवळपास तो दिवस मला काहीच रिप्लाय नाही. मी एकदा फोनही ट्राय केला, त्यांनी फोनही रिसीव्ह केला. पण त्यांचा मला त्या दिवशी रात्री 9 वाजता फोन आला, व्हिडिओ कॉल आला. दोघंही नवरा बायको रडत होते, प्रचंड रडत होते, म्हणजे अगदी डोळे लाल मला दिसत होते व्हिडिओ कॉलवर. आणि त्यांनी एकच मला एक वाक्य सांगितलं की प्रणव, आमचं बाळ घरी आलंय आज. सो मी क्युरियस झालो, म्हणलं काय झालं. समहाव बेबी झालं आणि झाल्यानंतर ते एक्सपायर झालं. सो आमचं बेबी कसं असावं हे आम्ही एका स्केच आर्टिस्टकडनं रेखाटून घेतलं होतं. पण ते फक्त रेखाटलेलं नको होतं. मग तुझं आम्ही वॉल बघितली, तुझं काम बघितलं. अगदी सुरुवातीची गोष्ट, जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डही माझ्याकडे नव्हतं, त्यावेळी आम्हाला ते आवडलं आणि आम्ही ठरवलं की तुझ्याकडनं आपण काहीतरी करूया. सो आज जे काही तू केलंयस ते भिंतीवर का असेना, पण आमचं बाळ आमच्या घरात असेल.